ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. अपेक्षा करूयात की ऑक्टोबर हीट या नावाप्रमाणे थोडीशी उष्णता शरीराला लागेल आणि जो 4 महिने पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, तो पावसाळा ज्या गारवा दिलेला आहे तो निघून जाईल. बरेच पेशंट वाताचे कंप्लेंट करू लागलेले आहेत की जॉईंट पेन होत आहे, अंगामध्ये क्रॅम्प्स येत आहेत कुठे कुठे, किंवा मग हातापायांना मुंग्या येत आहेत, फार वेळ बसलं की उठताना थोडासा त्रास होतो. तर ह्या सर्व त्रासांसाठी आपण बेसिक घरामध्ये काही गोष्टी करूयात की जेणेकरून आपल्याला बरं वाटेल आणि आपण औषध घेण्यापासून स्वतःला लांब ठेवू शकू. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कुळीथ पिठी येते, हे श्रेष्ठ वातहर आहे. तर आपल्याला पातळ कन्सिस्टन्सी लाईक सूप आपल्याला हे करायचं आहे व्यवस्थित. आणि आपण संध्याकाळच्या वेळेला असं म्हणूयात की 5 to 7 o'clock मध्ये जी भूक असते तेव्हा कुळथाची पिठी घेणं योग्य ठरेल. मस्त लसणाची फोडणी द्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पायामध्ये स्लीपर्स घालणं गरजेचं आहे. आणि सोबतच थोडं निर्गुंडीचा पाला असतो, निगडीचा पाला म्हणतो किंवा लोकल लँग्वेजमध्ये वनईचा पाला म्हणतो, तर तो काढा उकळवून नॉर्मल गरम पाण्याने आंघोळ केली आणि त्याच्यानंतर मग आपण थोडा जो काढा आहे, जो दुखरा भाग आहे त्यावर असं शॉवर सारखं आपण करून घेतलं किंवा पूर्ण आंघोळ करून घेतली तरी चालेल. ते दुखणारे भाग असतात, स्वेलिंग असते ती निघून जाते. सुंठीचा लेप आपण लावू शकतो जिथे जिथे आपल्याला सूज वाटते, आपल्या ढोपरांना सूज आलेली किंवा अँकल सुजलेला आहे तिथे एक 15-20 मिनिटांसाठी सिंपल सुंठ कालवून आपण लावू शकतो. तर येस, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, करून पहा. आणि एक वातहर चार्ट देत आहे, त्यातल्या छोट्या छोट्या टिप्स त्या करा, म्हणजे आपण डिसेंबरमध्ये जी थंडी येणार त्याच्यापासून स्वतःला वाचवू शकू. थँक्यू.